कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अक्षरा मॅडम, फुलपगारे साहेबांनी तुम्हाला अर्जंटमध्ये बोलवलंय। बर ठीक आहे, मी आले। ठीक आहे मॅडम। आम्ही ही शाळा बंद करणार। उद्याच्या उद्या हिथून तुमचं जे काही सामान असेल ते हलवा। सर, तुम्ही बोलवलत मला? हो हो। काय झालं? तुम्ही एवढे टेन्शन मध्ये का दिसताय सर? अगं ते हे तुम्ही बसून घ्या आधी। बसून घ्या। काय झालंय सर? काही प्रॉब्लेम आहे का? अक्षरा, भुवनेश्वरी मॅडम इकडे येऊन गेल्या आणि काय म्हटल्या? शाळा बंद करायची म्हणतात। कायमची। असं कसं म्हटलं त्या? म्हणजे बंद करणार म्हणजे का? असं का होईल? सगळं सुरळीत चाललंय आपलं। त्यांच्या दृष्टीने काही सुरळीत चालू नाहीये। त्यांना शाळेतनं काही फायदा होत नाहीये, कसल्याही प्रकारचा परतावा त्यांना मिळत नाहीये। पण परतावा मिळवायला ही शाळा आहे ना, हा बिझनेस नाहीये। हेच सांगितलं मी त्यांना। चिडल्या माझ्यावरती त्या आणि म्हणाला खूप नुकसान होतंय म्हणून शाळा बंद करून टाकणार म्हणाल्या त्या। असं कसं बंद करतील त्या शाळा? असं काही होणार नाही सर, आपण करू काहीतरी। अगं आपण काय करणार आहोत अक्षरा? हे बघ, भुवनेश्वरी मॅडमने निर्णय घेतलेला आहे आणि मला नाही वाटत एकदा घेतलेला निर्णय त्या पुन्हा बदलतील म्हणून। नाही, हे संपलं सगळं। शाळा बंद होणार, कायमची बंद होणार आणि मी नाही बघू शकत आहे खरं। सर ऐका, बघा असं काय, ऐका सर, असं काही नाही होणार आहे। शाळा नाही बंद होणार आहे, आपण काहीतरी मार्ग काढू। नाही ग, काही मार्ग नाही अक्षरा। काय ना की भुवनेश्वरी मॅडमने एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं, त्याच्यामध्ये काही झालं तरी बदल करणार नाहीत। आपलं काही चालणार नाही, ते शाळा बंद करणार। मला कळत नाही की आणि मुलांचं केवढं नुकसान होणार आहे। अगं परीक्षा तोंडावरती आल्यात आणि काय बोलू, माझं ना डोकं चालत नाही आहे बघ। अक्षरा, शाळा बंद होऊन चालणार नाहीये खरं सांग। सर ऐका, तुम्ही शांत व्हा सर। तुम्ही बसून घेता का? हा, बसून घ्या, तुम्ही बसून घ्या ना। बस पाणी पिऊन घ्या, बसून। ना ते ठीक आहे, पण काय ना, मी एक नक्की सगळं माझ्यामुळे झालेलं आहे सगळं। एक मुख्याध्यापक म्हणून माझंच फेल्युअर आहे। प्रिन्सिपल नाही, मुख्याध्यापक म्हणून मी फेल झालोय मी अक्षरा। एक मिनिट, मी नारायण दादा इकडे या। काय मॅडम? माझा फोन घेऊन या। स्टाफ रूम मध्ये फोन टेबलवर ठेवला असेल, जा लवकर घेऊन। सर, मी ॲम्ब्युलन्स बोलवते। हा, ॲम्ब्युलन्स? एकदम ॲम्ब्युलन्स? पाणी पिऊन घ्या। मी ॲम्ब्युलन्स बोलवणार तुमचा फोन। ते मॅडमला सांगा, माने मॅडम आणि मोहिते मॅडमला सांगा, सरांना बरं वाटत नाही। जा ठीक। अरे ॲम्ब्युलन्स? नाही, ठीक आहे सर, ठीक आहे, काही काळजी करू नका, मी बोलत। हॅलो, हा जीवन ज्योती हॉस्पिटल? काय चाललंय हो सगळं? मला तर काहीच कळत नाहीये। अक्षूच्या प्रेग्नन्सीच्या काळामध्ये हे सगळं भोगावं लागतंय तिला। खरं सांगू का, आपल्याला वाईट वाटू नये म्हणून खूप नॉर्मल वागतेय ती, पण मला कळू शकते तिच्या आत काय चाललंय ते। लग्न झाल्यापासून बघतेय मी अक्षराचं एकानंतर एक प्रॉब्लेम्स येताच आहेत तिला। तिचं आपण लग्न लावून दिलं ना, हीच आपली चूक झाली। माणसं ओळखायला चुकलो आपण। छोटंसं भांडण एवढ्या टोकाला जाईल, मी स्वप्नात सुद्धा कधी विचार केला नव्हता हो। सगळा खोटेपणा होता तो। मुलीची परिस्थिती नाही बघवत आहे मला। परिस्थिती बदलू आपण। म्हणजे काय करायचं? अक्षराला या नात्यातून मोकळं व्हायला सांगायचं। नाही हो, तयार नाही होणार ती। आपण तयार करू तिला आणि काय? आणि मदनला भेटू, त्याच्याशी बोलू, त्याला या घटस्फोटाच्या नोटिशीबद्दल सांगू आणि अक्षरासाठी मागणी घालू आपण त्याला। काय? आपण मागणी घालायची मदनला? हो, अगं अक्षरासाठी मदन एकदम योग्य मुलगा आहे।
हे बघ, अक्षराला हवा होता ना तसा चांगला उच्च शिक्षित आहे, हुशार आहे, स्मार्ट आहे, अमेरिकेत चांगल्या पगारावर नोकरी आहे त्याला, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला अक्षराशी लग्न करायचंय. अगं तो तिच्या बाळासकट तिला स्वीकारायला तयार आहे. आणि अक्षरा भारतातून अमेरिकेला गेली ना तरच इथल्या सगळ्या गोष्टी ती विसरेल आणि त्रास तिचा कमी होईल. अगं इथे राहून तेच 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 तिला आठवत राहील आणि त्रास करून घेईल ग ती. आणि हे बघ, तिला जर त्रास झाला तर तो आपल्याला चालणार आहे का विद्या? नाही नाही, मला नाही वाटत अक्षरा तयार होईल यासाठी. अधिपतींवर प्रेम आहे तिचं. अगं तिच्या प्रेमाच्या अधिपतींनी काय किंमत केली हे बघितलंस ना तू. नोटीस पाठवून दाखवून दिलं त्यांनी काय ते. बास झालं हे प्रेम बीम. आता अक्षराने आता प्रॅक्टिकली विचार करायला हवा. तेच 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 कवटाळून बसण्यात काहीही अर्थ नाही विद्या. काय लक्ष लागत नाही एवढं खरं. घरला गेलो तरी जिथं तिथं त्याच दिसतात. घर खायला उठते तिथं त्रास नको म्हणून बाहेर आलो तर इथं बी त्यांचीच आड. कोणा सांग बोलायला मगा धरणं काहीतरी बोलतोय तुझ्याशी. अरे अक्षरा वहिनींना फोन करतोय. का? त्यांच्याकडे काय काम आहे? त्यांनी स्वतःहून फोन केला होता मला. तुला कवा आलता त्यांचा? कशाला फोन आलता तुला? तुझा फोन लागत नव्हता ना म्हणून त्यांनी मला फोन केला. शिकवा आम्हाला आता. आमचा फोन सगळ्या दुनियेचे फोन येतात मला. ओंक्या येत नाहीत. मी ह्यांचाच कसा फोन लागत नाही मला सांगतोय. आणि आता काय बोलायचं म्हणा. कशाला फोन करता मग? करू नका म्हणून मला फोन. अरे त्यांना तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून मी त्यांना फोन करतो पण त्यांनी माझा फोन कट केला. शाबास. त्यांनी आयुष्यातनच कट केलंय. आम्हाला त्यांच्यात काय फोनचं काय बात घेऊन बसलास तू. त्यामुळे आता काय बोलायचं आणि त्यांना जे बोलायचं नोटीस दाखवून बोलले ना. आता काय बोलायचं? मला नाही बोलायचं आता. अरे तू बोल त्यांच्याशी एकदा. नक्की काहीतरी मार्ग निघेल. काय नाही मार्ग बिर्ग काय निघत नाही. आता मार्ग काढायचा असतं तर नोटीस पाठवते का माणूस? मला सांग. एवढी साधी गोष्ट आम्हाला कळत नाही. हा मार्ग आता काय? मार्ग एकच. आता त्यासनी जे पाहिजे ते आम्ही त्यांना देणार. ह्योच मार्ग. आता मी येऊ? तुम्ही इथे? हा म्हणजे मी डिस्टर्ब नाही ना केलं. मी अचानक आलो न कळवता. आता कसं काय आलात तुम्ही? अहो असं काय बोलताय? त्यांना हात तरी येऊ देत ना. या ना या ना, तुम्ही या आत या. थँक्यू. बसा, मी चहा टाकते. नाही ताई, चहा वगैरे नको. अहो असं कसं? किती दिवसानंतर आलात तुम्ही घरी. हा मी चहा टाकते. हा दादा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.